ठीक, पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे ॲटॉमिक मास. ठीक आहे, पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे, ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास जो आहे तो समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कुठल्याही गोष्टीचं मास किंवा वजन आपल्याला जर काढायचं असेल, बरोबर आहे, कुठल्याही एखाद्या गोष्टीचं वजन जर आपल्याला करायचं असेल, आपण काय करतो, एखादा बॅलन्स घेतो, तराजू घेतो, त्याच्यावरती गोष्ट ठेवतो, त्याचं वजन करतो, बरोबर आहे. पण ॲटम जो आहे, ॲटम मध्ये तसं पॉसिबल आहे का, नाही. कारण ॲटम जो आहे, ॲटमची साईज किती आहे माहिती आहे का, 10⁻⁻15 मीटर, म्हणजेच किती, 0.1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एवढी, इतकी छोटी साईज आहे ॲटमची. म्हणजे एखादं सुईचं टोक जर आपण घेतलं तर त्या सुईच्या टोकावर लक्षावधी ॲटम जे आहेत ते मावतील. ठीक आहे, लॅक्स ऑफ ॲटम्स कॅन बी इझिली सॅच्युरेटेड ऑन द टिप ऑफ अ पिन. आता जी गोष्ट लक्षावधी ॲटम जर पिनच्या टोकावर बसले, पिनचं टोक काय आहे, खूप बारीक आहे, आपल्या दृष्टीने तरी खूप बारीक आहे. ॲटम जर आपण बघितला तर मायक्रोस्कोप खाली सुद्धा आपल्याला ॲटम दिसत नाही, बरोबर आहे. तुम्ही बायोलॉजी लॅबमध्ये गेला, बायोलॉजी लॅबमधून तुम्ही ॲटम आणला, मायक्रोस्कोप आणला, सॉरी, आणि मायक्रोस्कोप खाली आपण ॲटम बघण्याचा प्रयत्न केला तर शक्य नाही. ठीक आहे, इतकं छोटे त्याची साईज आहे. त्याचं वजन जर आपण बघितलं, ठीक आहे, वजन किती आहे त्याचं, 10⁻⁻27 किलोग्रॅम, म्हणजेच किती, 0.1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 27. ठीक आहे, 27 झिरो, 26 झिरो आणि 27वा 1 किलोग्रॅम, इतकं सूक्ष्म त्याचं मास आहे. हे पॉसिबल आहे का आपल्याला, बरोबर आहे. रिअल लाईफमध्ये, ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ह्या गोष्टी पॉसिबल आहे का, नाही. मग जर आपल्याला एखादा सिंगल ॲटम जो आहे त्या ॲटमचं वजन करता येत नाही, कारण तो आपल्याला दिसतच नाही, मग त्याचं वजन आपण फाइंड आउट कसं करायचं. ॲटॉमिक मास म्हणजे मास ऑफ ॲटम. ॲटॉमिक मास म्हणजे काय, मास ऑफ ॲटम. आता जी गोष्ट आपल्याला दिसतच नाही त्याचं मास आपण कसं फाइंड आउट करणार, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी स्टँडर्ड सिस्टम जे IUPAC जे होते, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, त्यांनी काय केलं, किंवा आणि बाकी फिजिक्स वाले वगैरे पण त्याच्यात इन्व्हॉल्व होते, त्यांनी काय केलं, सायन्स कम्युनिटीने त्यांनी असं ठरवलं की ॲटम जो आहे, ॲटमचा मास एखाद्या स्टँडर्ड ॲटमच्या कंपॅरिझन मध्ये घ्यायचं, बरोबर आहे. स्टँडर्ड ॲटमच्या कंपॅरिझन मध्ये ॲटमचं मास घ्यायचं. म्हणजे किती, तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. पाणी जे आहे, पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे, पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. आणि पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे पाणी जे आहे किती टेम्परेचरला बर्फ होतो, पाण्याचा किती टेम्परेचरला बर्फ होतो, तो आहे 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, कितीला बर्फ होतो, 0 डिग्री सेल्सिअस. आता हे 0 आणि 100 डिग्री हे आपण कसं फाइंड आउट केलंय का, नाही. पाणी ज्या तापमानाला पाण्याचं बॉइलिंग सुरू होईल, ऍट द टेम्परेचर ऍट विच द वॉटर विल स्टार्ट बॉइलिंग, त्याला आपण काय कन्सिडर केलं, त्याला आपण पकडलं 100 डिग्री. आणि पाण्याचं ज्या टेम्परेचरला बर्फामध्ये रूपांतर होईल त्याला आपण कन्सिडर केलं 0, बरोबर आहे. म्हणजे आपण मोजत नाही बसलो, म्हणून केल्विन स्केल जे आहे डिग्री सेल्सिअस स्केल पेक्षा जास्त ॲक्युरेट आहे, बरोबर आहे. टेम्परेचर आपण कशात मोजतो, केल्विन मध्ये. डिग्री जी आहे, डिग्री आपण कम्पेअर केलेलं आहे, डिग्री काय केलंय, कम्पेअर केलंय, रिलेटिव्ह म्हणतो आपण त्याला म्हणतो रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे च्या तुलनेत, रिलेटिव्ह म्हणजे च्या तुलनेत, कशाच्या तरी तुलनेमध्ये हे आपण ठरवलंय. याच्या तुलनेमध्ये तो विद्यार्थी A जो आहे, विद्यार्थी B च्या तुलनेत जास्त हुशार आहे, किंवा विद्यार्थी B जो आहे, विद्यार्थी C च्या तुलनेत जास्त हुशार आहे. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी B सगळ्यात जास्त हुशार आहे का, नाही, त्याच्यापेक्षा अजून कोणी हुशार असू शकतं, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो
की जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, बिकॉज ऍटम इज नॉट विजिबल. मग आपण काय करतो, त्याच्या रिलेटिव्ह एखादा स्टँडर्ड ऍटम घ्यायचा आणि त्या स्टँडर्ड ऍटमच्या रिलेटिव्ह फक्त त्या ऍटमचं वजन फाइंड आउट करायचं. जो तो ऍटम आहे त्या ऍटमचं फक्त वजन फाइंड आउट करायचं आणि त्या ऍटमच्या तुलनेत बाकीचे ऍटम किती जड, किती पटीने जड किंवा किती पटीने हलके आहेत, तो एक जो स्टँडर्ड ऍटम आहे त्या ऍटमच्या तुलनेत बाकीचे जे ऍटम आहेत, बाकीचे एलिमेंट्स जे आहेत, बाकीच्या एलिमेंट्सचे ऍटम किती पटीने जड किंवा किती पटीने हलके आहेत ते त्यांचं ऍटॉमिक मास. बरोबर आहे, ते काय झालं, ते त्यांचं ऍटॉमिक मास झालं. बरं आता हा स्टँडर्ड ऍटम कुठला आहे? हा स्टँडर्ड ऍटम कार्बनचा C12 आयसोटोप. हा स्टँडर्ड ऍटम कुठला आहे? C12 आयसोटोप ऑफ कार्बन. C12 आइसोटोप ऑफ कार्बन. ठीक आहे, C12 आइसोटोप ऑफ कार्बन. आता हे आइसोटोप म्हणजे काय? आइसोटोप म्हणजे काय? एखादा एलिमेंट जे असेल, बरोबर आहे, एखादा एलिमेंट, तर त्या एलिमेंटचे वेगवेगळे रूप जे असतात त्यांना आपण म्हणतो आइसोटोप. द डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम एलिमेंट. ठीक आहे, डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम एलिमेंट आर कॉल्ड आइसोटोप. पण डिफरंट फॉर्म्स म्हणजे कशाच्या तुलनेत? एक एक्झाम्पल देतो, हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 1. ठीक आहे, आता ऍटॉमिक नंबर तुम्ही याच्यात शिकलेले असाल. ठीक आहे, 9वी 10वी मध्ये ऍटॉमिक नंबर जे आहे ते शिकलेले असाल. ऍटॉमिक नंबर जर तुमच्या लक्षात येत नसेल तर व्हिडिओमध्ये पॉज करा, ऑनलाईन सर्च करून घ्या ऍटॉमिक नंबर म्हणजे काय. एखाद्या ऍटम मध्ये किती प्रोटॉन आहेत, एखाद्या ऍटमच्या आतमध्ये किती प्रोटॉन आहे त्याला आपण म्हणतो ऍटॉमिक नंबर. हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन मध्ये किती प्रोटॉन आहे? एकच प्रोटॉन आहे. हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन आहे. सो ऍटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. त्याच्या जोडीला हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन सुद्धा असतो. ठीक आहे, एक प्रोटॉन असेल तर एक इलेक्ट्रॉन असलाच पाहिजे. 2 प्रोटॉन्स असतील तर 2 इलेक्ट्रॉन असलेच पाहिजे. पण त्याच्यामध्ये 0 न्यूट्रॉन्स आहेत. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 3 पार्टिकल्स असतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. न्यूक्लियस जो आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय असतं? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. ठीक आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती कोण फिरत असतात? इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, ही गोष्ट एवढं तर माहिती असेल. बरोबर आहे. आता हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एकच प्रोटॉन आहे, पण त्याच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन नाहीत, 0 न्यूट्रॉन. बरोबर आहे. सो हायड्रोजन त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे, हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन आहे, पण त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहे? 0. त्याच्यावरती डोक्यावर काय लिहिलंय मी? न्यूट्रॉन. त्याच्या पायाशी काय आहे? प्रोटॉन. आता दुसरा एक फॉर्म जो असतो हायड्रोजनचा, त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे आणि एक न्यूट्रॉन आहे. बरोबर आहे. नॉर्मल हायड्रोजन मध्ये आपलं काय? एक प्रोटॉन आणि 0 न्यूट्रॉन. पण हा जो हायड्रोजन आहे, दुसरा रूप, याचं जे दुसरं रूप आहे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन आहे. याला आपण ड्यूटेरियम असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ड्यूटेरियम. आणि अजून एक तिसरा फॉर्म आहे, हायड्रोजनच लिहितो मी. त्याच्यामध्ये काय आहे? एक प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. त्याच्यामध्ये काय आहे? एक प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन आहे. याला आपण काय म्हणतो? ट्रिटियम. याला आपण काय म्हणतो? ट्रिटियम. आता हे जे तिन्ही हायड्रोजन्स आहेत, दीज आर आइसोटोप्स ऑफ इच अदर. हे काय आहेत? आइसोटोप्स ऑफ इच अदर. आइसोटोप मध्ये काय आहे? ऍटॉमिक नंबर इज सेम बट प्रोटॉन ऍटॉमिक मास नंबर इज डिफरंट. आइसोटोपचं काय आहे आपण बघू पुन्हा, नंतर पुढे डिटेल मध्ये अजून बघू. सध्याला आपण लक्षात ठेवूया, ऍटॉमिक नंबर सेम बट atomic mass number डिफरंट. ठीक आहे, atomic mass number काय आहे? डिफरंट. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स
number of protons same, number of neutrons different. बरोबर आहे. नंबर ऑफ प्रोटॉन जर सेम असतील तर ऍटॉमिक नंबर सेम. ऍटॉमिक नंबर सेम म्हणजे तो ऍटम आहे त्याच पर्टिक्युलर एलिमेंटचा. आता इथे ऍटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे हे सगळे हायड्रोजन आहे. याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे प्रोटॉन एकच आहे. सो दीज आर ऑल हायड्रोजन बट they have different number of neutrons. So these are all isotopes of each other. These are all what? Isotopes of each other. So in the same way कार्बन जो आहे, आपण आयसोटोप बद्दल थोडं अजून डिटेल मध्ये बघू. ऍटॉमिक स्ट्रक्चर हा जो धडा असेल त्या ऍटॉमिक स्ट्रक्चर धड्यामध्ये आपण बघू. सध्यापुरतं फक्त हे थोडं वरचे वर तोंड ओळखसाठी हे लक्षात ठेवा. कार्बन जो आहे त्याच्यामध्ये 3 आयसोटोप आहे, C12, C13, C14. त्यातला C12 जो आहे तो सगळ्यात जास्त आहे. C12 जो आहे तो नेचर मध्ये जो आहे सगळ्यात जास्त अवेलेबल आहे C12. C12 जो आहे C12 चा मास किती आहे? ऍटॉमिक मास युनिट C12 जो आहे AMU. AMU म्हणजेच काय? ऍटॉमिक मास युनिट. ठीक आहे, म्हणजे ऍटमचा मास आणि त्याचं युनिट याला आपण काय म्हणतो? AMU, त्याचं वजन. आता हा जो C12 आयसोटोप आहे या C12 आयसोटोपचं वजन किती आहे? त्याचं वजन आहे 12.007. ठीक आहे, C12 आयसोटोप जो आहे त्या C12 आयसोटोपचं वजन किती आहे? 12.007. त्याला आपण राऊंड फिगर करून C12 जो आहे त्याचं वजन किती आहे? 12.001. बरोबर आहे. तर हे आपण सोडून देतो, त्याला फक्त आपण 12 कन्सिडर करतो. सो C12 आयसोटोप जो आहे त्याचं वजन किती आहे? 12 ऍटॉमिक मास युनिट. C12 आयसोटोप जो आहे त्याचं वजन किती आहे? 12 AMU. 12 AMU ऍटॉमिक मास युनिट. आता याच्या तुलनेमध्ये कोणता ऍटम किती पटीने जड आहे किंवा हलका आहे? याच्या तुलनेमध्ये कोणता ऍटम किती पटीने जड आहे किंवा हलका आहे ते त्याचं ऍटॉमिक मास, ते त्या ऍटमचा ऍटॉमिक मास. हायड्रोजन जर आपण बघितला, ठीक आहे, हायड्रोजन याच्या पटीने, हायड्रोजन पेक्षा हा ऍटम जो आहे 12 पटीने जड आहे. हायड्रोजनच्या ऍटम पेक्षा कार्बनचा जो ऍटम आहे, कन्फ्यूज नका हो. आता हा जर हायड्रोजनचा ऍटम आहे आणि हा कार्बनचा ऍटम आहे, ठीक आहे, तर याच्या तुलनेत हा जो कार्बनचा ऍटम आहे तो 12 पटीने जड आहे. ठीक आहे, हायड्रोजनच्या पेक्षा कार्बनचा जो ऍटम आहे तो किती पटीने जड येतो? तो 12 पटीने जड आहे. बरोबर आहे. जर तो 12 पटीने जड आहे तर हायड्रोजनचा ऍटॉमिक मास किती असला पाहिजे? मग 1. बरोबर आहे. तो ऍक्च्युली आहे 1.007, पण त्याला आपण 1च कन्सिडर करतो. बरोबर आहे. सो ऍटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज व्हॉट? 1 AMU. ऍटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज व्हॉट? 1 AMU, 1 ऍटॉमिक मास युनिट. आता कार्बन जो आहे, ठीक आहे, कार्बन जो आहे त्याच्या पटीमध्ये कोण किती जड आहे त्याच्यावर मग आपण ठरवतो की त्याचा ऍटॉमिक मास युनिट किती आहे किंवा त्याचा ऍटॉमिक मास किती आहे. बरोबर आहे. सो ऍटॉमिक मास जर आपल्याला ठरवायचं असेल किंवा ऍटॉमिक मासची जर डेफिनेशन आपल्याला बघायची असेल तर ऍटॉमिक मासची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल? काय सांगता येईल का ऍटॉमिक मासची डेफिनेशन? सो ऍटॉमिक मासची डेफिनेशन काय सांगता येईल? मास इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ वन एटम
ऑफ C12 आइसोटोप, ठीक है, मास इक्वल टू 1/12 मास ऑफ वन ऍटम ऑफ C12 आइसोटोप. आता हे थोडस समजायला अवघड जाईल, सोप्या भाषेत सांगतो. एक C12 आइसोटोप जो आहे त्याचा मास किती आहे? 12. बरोबर आहे. C12 आइसोटोप जो आहे त्याचा मास किती आहे? 12. तर C12 आइसोटोप जे आहे त्या एक C12 आइसोटोपचा ऍटम आहे त्याचा मास किती आहे? 12. बरोबर आहे. त्याचं 1/12, ठीक आहे, त्याचं 1/12 म्हणजे किती? 1/12. बरोबर आहे. 1/2 म्हणजे किती? अर्धा. 1/4, बरोबर आहे. 1/3 है ना. एक जो आहे एकचा 1/2 जर आपण घेतला तर तो किती येईल? 0.5. एक आहे, एकचा 1/4 आपण घेतला तर तो किती येईल? 0.25. बरोबर आहे. इन द सेम वे मास इक्वल टू 1/12 म्हणजे काय? 1/12, 1/12 ऑफ कशाचा? मास ऑफ वन ऍटम ऑफ C12 आइसोटोप. बरोबर आहे. एक C12 आइसोटोप जर आपण घेतला, एक ऍटम घेतला C12 आइसोटोपचा, आपण एक ऍटम घेतला, त्याचा 1/12 म्हणजे किती झाला? हा 1. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं? ऍटॉमिक मास. सो 1 AMU. सो ऍटॉमिक मासची डेफिनेशन काय आहे? मास इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ वन ऍटम ऑफ C12 आइसोटोप. बरोबर आहे. C12 आइसोटोपचं काय आपण बघितलं होतं? वजन किती होतं? 12. त्याचा 1/12 भाग म्हणजे 1/12 तो किती येईल मग? 1 AMU. बरोबर आहे. 1 AMU. त्याला आपण म्हणतो ऍटॉमिक मास एक्सप्रेस्ड इन AMU म्हणजे ऍटॉमिक मास युनिट. ऍटॉमिक मास युनिट or nowadays it is called as unified mass. Nowadays it is called as what? Unified mass. बरोबर आहे. सो ऍटॉमिक मास जो आहे, ऍटॉमिक मासचं युनिट काय आहे? ऍटॉमिक मासचं युनिट आहे AMU. बरोबर आहे. ऍटॉमिक मासचं युनिट काय आहे? 1 ऍटॉमिक मास युनिट AMU किंवा युनिफाईड मास असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? युनिफाईड मास. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे ऍटॉमिक मास तर आपला झाला. बरोबर आहे. ऍटॉमिक मास आपला झाला. सो ऍटॉमिक मास नंतर आपला आहे मॉलिक्युलर मास. ठीक आहे. ऍटॉमिक मास नंतर काय आहे? मॉलिक्युलर मास. पण तत्पूर्वी ऍटॉमिक मास, ऍव्हरेज ऍटॉमिक मास, ऍव्हरेज ऍटॉमिक मास. बरोबर आहे. आता ऍव्हरेज ऍटॉमिक मास म्हणजे काय? थोडीशी क्लिष्ट कन्सेप्ट आहे, समजून घ्या, लक्ष द्या. ठीक आहे. ऍव्हरेज ऍटॉमिक मास म्हणजे काय? आता आपण काय बघितलं की एलिमेंट जे आहेत, एलिमेंट्स मध्ये काय असतात? आइसोटोप्स असतात. बरोबर आहे. प्रत्येक एलिमेंट मध्ये आइसोटोप्स, प्रत्येक एलिमेंट जो आहे कमी जास्त प्रमाणात त्याच्यात आइसोटोप्स हे असतातच. बरोबर आहे. हायड्रोजनचे 3 आइसोटोप्स आहेत. कार्बन जो आहे कार्बनचे 3 आइसोटोप्स आहेत. त्याच्यानंतर बोरॉन जो आहे बोरॉनचे 3 आइसोटोप आहेत. नायट्रोजनला 3 आइसोटोप्स आहेत. ऑक्सिजनला 2 आइसोटोप्स आहेत. युरेनियमला 5-6 आइसोटोप्स आहेत. म्हणजे प्रत्येक जो एलिमेंट आहे, इच अँड एव्हरी एलिमेंट हॅज गॉट आइसोटोप. आता हे जे आइसोटोप आहे, ठीक आहे, आइसोटोप जे आहे निसर्गामध्ये त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. प्रत्येक आइसोटोपचं निसर्गामधलं जे प्रमाण आहे ते प्रमाण ठरलेलं असतं. इच अँड एव्हरी आइसोटोप, ठीक आहे, इच अँड एव्हरी आइसोटोप इज प्रेझेंट इन फिक्स्ड अमाउंट इन द नेचर. Each and every isotope is present in what? It is present in fixed amount in the nature.
ठीक आहे. सगळ्यात सिंपल आपण जे आहे एक्झाम्पल आपण बघूया हायड्रोजनचं. बरोबर आहे. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल हायड्रोजनचं आपण बघूया. हायड्रोजन मध्ये 3 आयसोटोप्स आहेत. बरोबर आहे. 1 0 1 1 1 2 म्हणजे हा नॉर्मल हायड्रोजन झाला, हा ड्यूटेरियम आणि हा ट्रिटियम. ठीक आहे. हा नॉर्मल हायड्रोजन, हा ड्यूटेरियम आणि हा ट्रिटियम. नॉर्मल जो हायड्रोजन आहे तो जवळपास 99% असतो. म्हणजे निसर्गामधलं जेवढं हायड्रोजन आहे, ठीक आहे, किंवा पूर्ण युनिव्हर्समध्ये जेवढं हायड्रोजन आहे त्यातलं 99% कोणता असतो आयसोटोप? पहिला हायड्रोजन, नॉर्मल हायड्रोजन. ठीक आहे. बाकी जे रिमेनिंग आहे 1%, त्याच्यामध्ये ड्यूटेरियम जो आहे तो जवळपास 0.9% आसपास असतो. ड्यूटेरियम जो आहे 0.9% पेक्षाही तो थोडासा जास्त असतो. मला वाटतं 0.98% आसपास ड्यूटेरियम असतो. आणि उरलेला 0.02% जो आहे, ठीक आहे, तर 0.02% पेक्षाही कमी ट्रिटियम असतो. एकदम ट्रेस अमाऊंट्स मध्ये असतो. कुठले अमाऊंट्स? ट्रेस. ट्रेस म्हणजे खूप कमी. ट्रेस म्हणजे खूप कमी. ठीक आहे. सो 99% जो आहे 99% पेक्षाही थोडासा जास्त असतो हायड्रोजन. ठीक आहे, नॉर्मल. आणि हा जो ट्रेस आहे ना, हा मी 0.02% मी चुकीचा लिहिलाय. तो ऍक्च्युली 10⁻⁻, असं 10 का 12 काहीतरी असतो. बरोबर आहे. 10⁻⁻12 म्हणजे जर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एवढे नॉर्मल हायड्रोजनचे ऍटम घेतले, एवढे जर आपण नॉर्मल हायड्रोजनचे ऍटम घेतले तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक ऍटम ट्रिटियमचा मिळेल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक ऍटम जो आहे आपल्याला ट्रिटियमचा मिळेल. ठीक आहे. म्हणून याला म्हटलं जातं ट्रेस अमाऊंट. हा 99 पेक्षाही जास्त आहे. जवळपास मला वाटतं 99.98% असं काहीतरी आहे हा. ठीक आहे. म्हणजे काय, जर एवढे हायड्रोजनचे ऍटम्स घेतले, हे किती होतात हे मलाही काउंट करता येत नाही. ठीक आहे. अरबच्या पुढे आपल्यालाही काही जमत नाही ते. तर त्याच्यामध्ये एक ऍटम जो आहे आपला ट्रिटियमचा, एक ऍटम त्याच्यात आपल्याला सापडतो. सो ट्रिटियम इज इन ट्रेस अमाऊंट. ट्रेस म्हणजे खूप कमी, अतिशय कमी, अतिशय कमी, खूप 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 कमी ट्रेस अमाऊंट म्हणतो. बरोबर आहे. सो सगळ्यात जास्त नेचरमध्ये कोणाचं प्रमाण आहे? हायड्रोजन. त्याच्यानंतर ड्यूटेरियम आणि त्याच्यानंतर ट्रिटियम. ट्रिटियम इज फाउंड इन द ट्रेस अमाउंट. ठीक आहे. ट्रिटियम इज फाउंड इन व्हॉट? इट इज फाउंड इन ट्रेस अमाउंट. सो ऍव्हरेज ऍटॉमिक मास काय असतो? ऍव्हरेज ऍटॉमिक मास जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आयसोटोप्स आहेत, जेवढे काही नंबर ऑफ आयसोटोप्स आहेत त्यांचा आपल्याला ऍव्हरेज करावा लागतो. ठीक आहे. त्यांचा आपल्याला काय करावा लागतो? ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे काय? जितक्या काही संख्या असतील त्यांचं सगळ्यांचं ऍडिशन डिवायडेड बाय द नंबर ऑफ क्वांटिटी. बरोबर आहे है ना? त्याला आपण काय म्हणतो? ऍव्हरेज. त्याला आपण म्हणतो ऍव्हरेज. म्हणजे वर्गात आपण असं म्हणूया, फक्त उदाहरण दाखल आपण म्हणतोय हा, वर्गात 10 मुलं आहेत. एखाद्या वर्गात 10 मुलं आहेत. पहिला जो मुलगा आहे त्याला 50 मधून 35 मार्क्स आले. दुसरा जो आहे त्याला 37 मार्क्स आले. तिसरा जो आहे त्याला 32 मार्क्स आले. चौथा जो आहे त्याला 20 आले. पाचवा जो आहे त्याला 15 आले. त्याच्यानंतर 30, 35. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 31 आणि 27. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 22. अशी 10 मुलं जे होते, 10 मुलांना काय आलं? एवढे ऍव्हरेज मार्क्स आले. एवढे मार्क्स आले. बरोबर आहे. म्हणजे सरासरी. ऍव्हरेज म्हणजे काय? सरासरी. सरासरी किती मार्क्स पडले? तर एवढे मार्क्स आपण पडले. तर कसं करायचं सरासरी? सगळ्यांचं ऍडिशन करायचं. 35 प्लस 37 प्लस 32, 20, 15, 30, 35, 31, 27 आणि 22. आणि त्याला कशाने भागायचं? टोटल किती स्टुडंट्स होते? 10. बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स वेअर 10.
ठीक आहे. सो तसंच आपण काय करतो, उन्हाळ्यातलं सरासरी तापमान काढत असतो. बरोबर आहे, उन्हाळ्यातलं सरासरी तापमान जे आहे आपण काढत असतो. म्हणजे आपण असं म्हणतो विदर्भ जो आहे, विदर्भात सरासरी तापमान उन्हाळ्यामध्ये 42 डिग्री सेल्सिअस. आता सगळीकडे 42 आहे का? नाही, पण हे सरासरी एक अंदाज येण्यासाठी आपण सरासरी तापमान. बरोबर आहे, अकोलामध्ये वेगळं असेल, नागपूर वेगळं असेल, अमरावती वेगळं असेल. बरोबर आहे, अजून बाकी कुठे चंद्रपूर वगैरे भागात गेलो तिथे वेगळं असेल. पण सगळ्यांचं आपण काय करतो, सगळ्यांचं आपण ऍव्हरेज. म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येका दिवशी अकोलामध्ये किती तापमान होतं एप्रिल मे महिन्यात, वाशिम मध्ये किती तापमान होतं एप्रिल मे महिन्यात, अमरावतीमध्ये किती तापमान होतं एप्रिल मे महिन्यात, नागपूरमध्ये किती होतं, चंद्रपूरमध्ये किती होतं, गडचिरोलीमध्ये किती होतं, हे सगळ्यांचं तापमान एप्रिल मे महिन्याचं काढतो आणि त्याला आपण सरासरी जेवढे काही तापमान असतात त्याला आपण त्याच्याने भागाकार त्याचा करतो. सो आपल्याला काय मिळतं, ऍव्हरेज. सो इन द सेम वे आपण ऍटॉमिक मास जो आहे, ऍटॉमिक मास आपण ऍव्हरेज ऍटॉमिक मास फाइंड आउट करतो. का? कारण ऍटॉमिक मास फक्त एका आयसोटोपसाठी आहे. ऍटॉमिक मास आपल्याला एका आयसोटोपसाठी आहे. सरासरी आपण का काढतो? वाय डू वी फाइंड आउट ऍव्हरेज? टू गेट मोर ॲक्युरेट आन्सर. आपल्याला जास्त ॲक्युरेसी आपल्याला उत्तरात आपल्या मिळाली पाहिजे म्हणून आपण काय करत असतो, सरासरी आपण काढत असतो. बरोबर आहे. इन द सेम वे ऍव्हरेज ॲटॉमिक मास जो आहे, आपल्याला एखादा एलिमेंट जो आहे, एखाद्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास जास्त ॲक्युरेट मिळालं पाहिजे म्हणून त्याचा आपण ऍव्हरेज ॲटॉमिक मास काढतो आणि ऍव्हरेज ॲटॉमिक मासच आपण वापरत असतो. बरोबर आहे. आता ऍव्हरेज ॲटॉमिक मास जो आहे, ऍव्हरेज ॲटॉमिक मास साठी आपण काय फॉर्म्युला वापरला पाहिजे? व्हॉट इज द फॉर्म्युला दॅट शुड बी यूज टू फाइंड आउट द ऍव्हरेज ॲटॉमिक मास? ठीक आहे. सो द फॉर्म्युला फॉर ऍव्हरेज ॲटॉमिक मास इज व्हॉट? ऍव्हरेज ॲटॉमिक मास. आता हायड्रोजन, हायड्रोजनचे किती आयसोटोप्स आहेत? 3. बरोबर आहे. हायड्रोजनचे किती आयसोटोप्स आहेत? 3. कोणते कोणते आयसोटोप्स आहेत? हायड्रोजन 1, हायड्रोजन 0, हायड्रोजन 1, हायड्रोजन 2, किंवा आपण याला म्हणूया हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. बरोबर आहे. 3 आयसोटोप्स आहेत हायड्रोजनचे, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. सो ॲटॉमिक मास, ठीक आहे, थांबा एक मिनिट, मी हे इकडचं पुसतो म्हणजे आपला फॉर्म्युला बसेल फळ्यामध्ये. ॲटॉमिक मास ऑफ आइसोटोप 1, ठीक है, एटॉमिक मास ऑफ आइसोटोप 1 इनटू परसेंट अबंडन्स ऑफ आइसोटोप 1. बरोबर आहे. म्हणजे इथे हा किती होता, काहीतरी 99.98%. बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, पर्सेंट अबंडन्स. पर्सेंट अबंडन्स म्हणजे नेचरमध्ये एखादा किती पर्सेंट मध्ये प्रेझेंट आहे एखादा आयसोटोप, त्याला आपण म्हणतो पर्सेंट अबंडन्स. बरोबर आहे. सो ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप 1 इंटू पर्सेंट अबंडन्स ऑफ आयसोटोप 1. बरोबर आहे. प्लस ॲटॉमिक मास ऑफ आइसोटोप 2 into percent abundance of isotope 2 अधिक atomic mass, इथे मास राहील हा, atomic mass of isotope 3 multiplied by percent abundance of isotope 3. बरोबर आहे. आणि
डिवायडेड बाय 100%, कारण आपण 100च घेतो ना, आपण पर्सेंट जो आहे ते आपण 100 मध्ये घेतो. सो atomic mass of isotope 1 into percent abundance of isotope 1, atomic mass of isotope 2 into percent abundance of isotope 2, atomic mass of isotope 3 into percent abundance of isotope 3 divided by 100. बरोबर आहे. हा आपला काय झाला, आपला फॉर्म्युला झाला. आता तुम्ही म्हणाल की सर हा फॉर्म्युला वाचून आम्हाला काही कळत नाही, म्हणजे आम्हाला हा फॉर्म्युला काय उपयोगाचा आहे, याला आपण नेमकं कसं वापरू शकतो. ठीक आहे, एखादं आपण याच्यावर बेस्ड न्यूमरिकल जे आहे, 1-2 उदाहरण जे आहेत ते उदाहरण याच्यावर आपण बघूया. ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरून आपण उदाहरण बघू. 2 उदाहरण जे आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. बरोबर आहे. पेज नंबर 9 जो आहे, पेज नंबर 9 वर तुम्हाला 2 एक्झाम्पल्स तुमचे दिलेले आहेत. काय आहेत ते एक्झाम्पल बघा, टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल तर वाचा. With the help of Aston's mass spectrometer, it was proved that neon exists in the nature in the form of mixture of 3 isotopes. Neon जो गॅस असतो, निऑन वायू जो आहे, निऑन वायू त्याचे 3 आयसोटोप्स असतात. ठीक आहे, निऑन गॅस किंवा निऑन वायू जो आहे त्याचे किती आयसोटोप्स असतात, त्याचे असतात 3 आयसोटोप्स. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या आयसोटोप्स आहे आणि त्यांचं पर्सेंट अबंडन्स किती आहे ते पण आपल्याला बघावं लागेल. निऑन 3 आयसोटोप्स, निऑन जो आहे त्याचे किती आयसोटोप्स आहेत, 3 आयसोटोप. पहिला आयसोटोप किती आहे त्याचा, पहिला आयसोटोप कोणता आहे, पहिला आयसोटोप आहे निऑन 20. पहिला आयसोटोप जो आहे त्या पहिल्या आयसोटोपचं नाव काय आहे, निऑन 20. हा निऑन 20 जो आहे त्याचा ऍटॉमिक मास किती आहे, 19.9924 म्यू. हा म्यू म्हणजे काय, युनिफाईड मास, 19.9924 म्यू. बरोबर आहे. हा झाला निऑन 20. याला आपण राऊंड करून त्याला निऑन 20 म्हटलंय, पण आपल्याला इथं त्याचा जे नेमकं त्याचा ऍटॉमिक मास आहे तेच घेतलं पाहिजे. त्याचं पर्सेंट अबंडन्स किती आहे, निऑन 20 जो आहे त्याचा पर्सेंट अबंडन्स किती आहे, निऑन 20चा पर्सेंट अबंडन्स आहे त्याचा 21 नाही, सॉरी 21 नाही, 90.91%. बरोबर आहे. म्हणजे नेचर मध्ये तो किती पर्सेंट मध्ये अवेलेबल आहे, 90.91%. निऑन जो आहे, निऑनचा दुसरा आयसोटोप कुठला आहे, सेकंड आयसोटोप ऑफ द निऑन इज निऑन 22. बरोबर आहे. निऑन 22 जो आहे त्याचा ऍटॉमिक मास किती आहे, 21.9914 हा त्याचा ऍटॉमिक मास आहे. आणि त्याचा पर्सेंट अबंडन्स किती आहे, निऑन 22चा पर्सेंट अबंडन्स किती आहे, पर्सेंट अबंडन्स आहे त्याचा 8.82%. बरोबर आहे. आणि निऑन जो आहे त्याचा तिसरा आयसोटोप कुठला आहे, निऑन 23 आहे ना, सॉरी निऑन 21. ठीक आहे, निऑन 21 जो आहे त्याचा मास किती आहे, 20.9940 म्यू, 20.9940 म्यू. आणि त्याचा पर्सेंट अबंडन्स किती आहे, त्याचं पर्सेंट अबंडन्स आहे 0.28%. त्याचं पर्सेंट 26%, सॉरी 0.26%. सो सगळ्यात जास्त कोण आहे नेचरमध्ये अवेलेबल, निऑन 20. बरोबर आहे. त्याच्यानंतर निऑन 22 किती टक्के आहे,
8.5% जवळपास 9%. आणि निऑन 21 जो आहे तो सगळ्यात कमी आहे, तो किती आहे 20.26 एवढा आहे. बरोबर आहे. आता निऑन जो आहे हे 3 आयसोटोप वापरून निऑनचा आपल्याला ऍव्हरेज ऍटॉमिक मास काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे आपला ऍव्हरेज ऍटॉमिक मास? ऍटॉमिक मास ऑफ आयसोटोप 1 इंटू पर्सेंट अबंडन्स ऑफ आयसोटोप 1. ठीक आहे. सो ऍव्हरेज atomic mass of neon. ठीक है. atomic mass of isotope 1. isotope 1 चा atomic mass किती है 19.9924 multiplied by percent abundance of isotope 1 किती है 90.91% plus atomic mass of isotope 2. isotope 2 कुठला आहे निऑन 22. त्याचा atomic mass किती आहे 21.9914 multiplied by percent abundance of isotope 2 किती याचा abundance 8.82% plus atomic mass of isotope 3 किती आहे 20.9940 multiplied by percent abundance of isotope 3 किती आहे 0.26. बरोबर आहे. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 100. ठीक आहे. कॅल्क्युलेटर असेल तुमच्याकडे कॅल्क्युलेटर घेऊन करा. सो याचं जे उत्तर येईल, ठीक आहे, याचं जे उत्तर येईल ते उत्तर काय असणार आहे दॅट आन्सर विल बी 20.1707 म्यू किंवा म्यूच्या ऐवजी AMU असं लिहिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो निऑन जो आहे ऍव्हरेज ऍटॉमिक मास, हे जे 3 आयसोटोप आहे त्या तिघांचा ऍव्हरेज करून, या तिघांचा जे मास आहे ते ऍव्हरेज करून जे काही मास येईल ते जास्त ऍक्युरेट असेल. ते काय असेल ते जास्त ऍक्युरेट असेल आणि ते किती आलं 20.17. त्याला आपण राऊंड अप करून 20 निऑन जो आहे त्याचा ऍटॉमिक मास 20 म्हणून आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. निऑनचा ऍटॉमिक मास जे आहे 20 असं आपण कन्सिडर करतो. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ का? चालेल. जे तुमच्या पुस्तकात नसेल ते आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. थांबा 1-2 मिनिटं फक्त, जे तुमच्या पुस्तकात नाही असं एक्झाम्पल मला एखादं शोधू दे. Bromine has 2 isotopes Br79 and Br81. Atomic mass of Br79 is 9183 AMU and percent abundance is 50.69, whereas atomic mass of Br81 is 80.9162 AMU and percent abundance is 49.31%. Calculate average atomic mass of bromine. तर आपला फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज ऍटॉमिक मास इज व्हॉट? ऍटॉमिक मास ऑफ आयसोटोप 1. म्हणजे इथे आयसोटोप 1 कुठला आहे? ऍव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ ऍटॉमिक मास ऑफ ब्रोमीन 79 मल्टिप्लाइड बाय किंवा गुणिले पर्सेंट अबंडन्स ऑफ ब्रोमीन 79 प्लस ऍटॉमिक मास ऑफ ब्रोमीन 81 मल्टिप्लाइड बाय पर्सेंट अबंडन्स ऑफ ब्रोमीन 81 डिवाइडेड बाय 100. सो आता ऍटॉमिक मास ब्रोमीन 79 चा किती आहे 78.9183 मल्टिप्लाइड बाय 50.69 प्लस 80. ब्रोमीन 81 जो आहे त्याचा ऍटॉमिक मास किती आहे 80.9163 मल्टिप्लाइड बाय 49.31 डिवाइडेड बाय 100. आणि मग तो ऍव्हरेज ऍटॉमिक मास काय होतो ब्रोमीनचा कॅल्क्युलेशन केल्यानंतर 79.9035 AMU. ठीक आहे. AMU लिहायचा राहिलाय माझा.
So 79.9035 AMU, this is the average atomic mass of bromine. बरोबर आहे, आलंय लक्षात? ठीक आहे, चालेल. सो ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. बाकी जे आहे बाकीचा उर्वरित पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. चला बाय विद्यार्थी मित्रांनो.